आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा दलित मुस्लिम भाई भाई हा नारा जोगेंद्र कवाडे हाजी मस्तानच्या माध्यमाने लागला, तेव्हा महाराष्ट्रामध्ये मुसलमानच्या विरोधामध्ये शिवाजी पार्कवर सभा घेतली या बाळासाहेब ठाकरेंनी. त्यांनी सांगितलं दलित मुसलमान एक झाले तर हिंदूच मोठ्या प्रमाणामध्ये तिथे हिंदू एक झाले. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की या लोकशाहीच्या काळामध्ये, आज लोकसभेच्या काळामध्ये सरांनी एक उल्लेख केलेला आहे की इथे तुम्हाला सांगण्यात आलं की जर सरकारने नारा लावला की आपकी बार 400 पार, आपकी बार 400 पार. आता ह्यांनी लोकांनी विरोधी उभं केलं की ते म्हणाले की आज 400 पार झाले तर संविधान बदलू शकतात. मग संविधान मोठं का मायावती मोठं, संविधान मोठं का बाळासाहेब आंबेडकर मोठं, ही मुवमेंट सुरू झाली. आणि म्हणून आम्ही सांगायला गेला असताना सांगितलं साहेब आम्हाला काही नका सांगू, आम्हाला जर संविधान वाचायचं असेल तर काँग्रेसला मतदान केलं पाहिजे. म्हणून कांशीरामजी म्हणायचे एक नागनाथ आहे दुसरा सापनाथ आहे. हे आमचे भले करणारे माणसं नाही, हे एक मुवमेंट आहे त्यांची उभा करणारी. म्हणून आम्हाला या मुवमेंटला जर चेक द्यायचा असेल तर आम्हाला केडर बेस कार्यकर्ते तयार करावं लागणार आहे. आता इथे जे आम्हाला जे कमी मतदान झालं, उमेदवार कोण आहे हा महत्वाचा भाग नाही. उमेदवार आम्ही माणसं किती तयार केलेलं आहे, की आमची कार्यकर्ते किती तयार केलेले आहे, आणि तुमचे वोटर्स जर तुम्ही तयार करत नसाल तर उमेदवाराला व्हॅल्यू नाही. आज कांशीरामजींनी उत्तर प्रदेशमध्ये इलाहाबादमध्ये निवडणूक लढवली मान्यवर कांशीरामजी. तिथं सुनील शास्त्री होते आणि व्हीपी सिंग होते आणि मान्यवर कांशीरामजी होते. आणि त्यांनी कांशीरामजी वोट के साथ नोट देऊ, वोट के साथ नोट देऊ हे त्यांनी आंदोलन उभं केलं होतं. आणि कांशीरामजीला त्या ठिकाणी पैसे लोकांनी दिले आणि मतदान लोकांनी दिले त्या ठिकाणी. आता आम्हाला माहित आहे पक्ष मला 3 गोष्टी लागतात. नेतृत्व खंबीर पाहिजे, आमचं नेतृत्व खंबीर आहे, पण कार्यकर्त्याचा संच लागतो, तेही प्रमाणे कार्यकर्त्याचा संच लागतो. मी 6 महिन्यापासून बघतोय इकडे सर इथं बंधुभाव नाही आहे. मी सोनटक्याला चांगलं म्हणावं, डाकोरला चांगलं म्हणावं की यांना चांगलं म्हणावं ही नाही राहिलीच नाही. रिस्पेक्ट तर मुवमेंट राहिली नाही. आणि ज्या मुवमेंटमध्ये जर रिस्पेक्ट नसेल, बंधुभाव नसेल तर ती मुवमेंट चालू शकत नाही. म्हणून हे आम्ही निर्माण केलं पाहिजे की ही मुवमेंट माझी आहे. अहो कांशीरामचा त्याग तुम्ही बघा. कांशीरामजी रोपड जिल्ह्यामध्ये खबासपूर गाव त्याचं गाव आहे आणि रोपड जिल्ह्यामध्ये त्याचा कॅम्प चालू होता आणि कांशीरामचे वडील वारले. कांशीरामचे वडील वारल्यानंतर सांगितलं की तुम्हारे पिताजी का इंतकाल हो गया. काय म्हणले कांशीरामजी? कांशीरामजी म्हणाले की मरे मुर्दे को जला देंगे नहीं तो गाड़ देंगे, मुझे तो जिंदी लोगों की फिक्र पड़ी है. आम्हाला शरम वाटली पाहिजे. हजारो वर्षापासून ज्या लोकांनी लाचार आम्हाला गुलाम बनवलं आहे त्या लोकांच्या संग न जाता ज्या लोकांना गुलाम बनवलं आहे त्या लोकांना सोबत घेऊन मान्यवर कांशीरामजींनी उत्तर प्रदेशमध्ये 4 वर्ष सरकार बनवलेलं आहे. तर तुम्ही का बनवू शकत नाही? अरे आंबेडकरवाद कोणाला म्हणतो? समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायावर आधारित असलेली समाज व्यवस्था सोबत घेऊन जो लढाई उभा करतो आणि तोच आंबेडकर होऊ शकतो, दुसरा होऊ शकत नाही. आणि हे सगळे नखरेबाज आहेत त्या लोकांची. हे लोक केवळ राजकारण करतायत. त्याला समताची गरज नाही, समताची गरज नाही, कशाची न्यायाची गरज नाही. म्हणून एकमेव पार्टी बहुजन समाज पार्टी एक आहे की बाबासाहेब आंबेडकरचं स्वप्न साकार करणार आहे. कोणतं स्वप्न आहे बाबासाहेबांचं? स्वप्न एकच स्वप्न आहे की आम्हाला राजकीय स्वातंत्र्य मिळालेलं आहे, पण सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळायचं आहे. आणि जोपर्यंत सामाजिक आर्थिक स्वातंत्र्य मिळणार नाही आणि तोपर्यंत आम्हाला खरं म्हणजे न्याय मिळू शकत नाही. आणि म्हणून मान्यवर कांशीरामचा जाहीरनामा काय? मान्यवर कांशीरामचा जाहीरनामा एकच आहे. तो जाहीरनामा सामाजिक परिवर्तनासाठी, आर्थिक मुक्तीसाठी आम्हाला बहुजन समाज पार्टीला मतदान करा, ही आंबेडकरवाद आहे. सुनील डोंगरे आम्ही 3 वेळेस सायकल मार्च महाराष्ट्रामध्ये चालू. काय होतं? ज्या पक्षाकडे जर प्रोग्राम नसेल, काय प्रोग्राम दाखवायची तुमच्याकडे सांगा ना? पक्षाकडे कार्यक्रम लागतो. कार्यक्रम जर नसेल तर कुछ काम आहे. अरे ह्याची परीक्षा होती, सुनील डोंगरेची परीक्षा होती 91ला. आम्ही दिल्लीमध्ये मंडल आयोग लागू करू, वरणा खुर्ची खाली करू. आम्ही सांगितलं याला पैसे देऊ की जाय परीक्षा द्यायला जाय. म्हणजे एवढे बेभान झालेले होते. तुला माहित होती परीक्षा आहे ते? काय माहित नव्हतं. तिथं आला होता, आम्ही सांगितले बा तुझी परीक्षा आहे, 3rd इयर आहे तुझं, जाऊन परीक्षा दे, पेपर दे. याला पैसे देऊन तिथून वाटला दिलं. जोपर्यंत हे बेभान होणार नाहीत कार्यकर्ते. अरे कांशीरामजी म्हणाले ज्या समाजात तुम्ही जन्मलाय तो समाज लाचार आणि गुलाम असेल, त्याची शरम तुम्हाला वाटत आमच्या सोबत या नसतं ना काय. बेशरम लोकांची पार्टी नाहीये, शरमदार लोकांची पार्टी आहे. म्हणून या प्रसंगी जे वातावरण निर्माण झालेलं आहे, आम्ही सायकल मारताना जवळपास 70-80 सायकली होत्या आम्हाला. आम्ही घेऊन चाललो, मंडल आयोग लागू करो, वरणा खुर्ची खाली करो. आणि जेव्हा आम्ही चावडीकडे चाललो तर ते लोक म्हणायचे साहेब तुमची वस्ती तिकडी आहे. आणि आमचे लोक पळत यायचे, कुठं चालले साहेब तुम्ही? आपली वस्ती तिकडी आहे.
म्हणजे निळ्या झेंड्याला वस्तीत हे केलेलं आहे म्हणून जातीयतेचा अजूनही चटके